नमस्कार. आपल्या सर्वांना कळवताना मला आनंद होत आहे की राज्य शासनामध्ये आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने मी राज्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर अनेक लोकाभिमुख निर्णय आपण करत आहोत आणि आपल्या सर्वांना कल्पना आहे की 25 मार्च 2026ला 2011च्या पूर्वी ज्यांची घरं आहे अशा सर्व अतिक्रमण नियमित करण्यासाठी आवास योजनेमध्ये घर मंजूर असो की नसो त्यांना देखील अतिक्रमण नियमित करण्याचा धोरण आपण या ठिकाणी केलं आणि प्रत्येक लोकांचं घरं नियमित आपण करत आहोत. सर्वांसाठी घरे, प्रत्येक माणसाला स्वतःचा हक्काचं घर असावा अशी शासनाची धारणा आहे. मात्र 2011च्या नंतरचे अतिक्रमण 1/1/2011च्या नंतरचे अतिक्रमण आपल्याला नियमित करता येत नाही. आता एक नवीन सुधारणा काल करण्यात आलेली आहे. 25 जून म्हणजे कालच्या तारखेला परत एक नवीन GR आपण काढलेला आहे की जे नदी नाल्याच्या आतमध्ये ज्यांची घरं आहे किंवा इलेक्ट्रिकचे हाय ट्रान्समिशन लाईनच्या खाली ज्यांची घरं आहे किंबहुना रेल्वेची जागा आहे किंवा असे अतिक्रमण म्हणजे नियमित करता येत नाही जे केंद्र सरकारची जागा आहे, अशा सर्व लोकांना नवीन ठिकाणी शासकीय जागेवर भूखंड देऊन त्यांना घर बांधून द्यायचं धोरण आपण केलेलं आहे. त्यासोबतच एखाद्या पर्यटन प्रकल्पामध्ये, एखाद्या विकास कामामध्ये जर एखादा घर अडथळा ठरत असेल तर त्याला देखील नवीन जागेमध्ये पट्टा देऊन त्याला घर बांधून देण्याची योजना आपण या ठिकाणी केलेली आहे. यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये जे लोक स्वतःच्या घरापासून वंचित होते अशा सर्व लोकांना घर बांधून देण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. रोज मोठ्या प्रमाणात लोक येतात की ज्यांचे अतिक्रमण नियमित होऊ शकले नाही, अशा सर्व लोकांसाठी आता एक नवीन वसाहत आपण करत आहोत. मी सर्व सरपंच, सर्व प्रशासकीय अधिकारी यांना गाववाईज अशी यादी तयार करायला सांगितली आहे की ज्यांच्याकडे घर नाही आहे. आज आपल्याला प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये लाखोच्या संख्येने घर आपल्याकडे मंजूर आहे, कोटा आलेला आहे. जागा नसल्यामुळे आपल्याला त्यांना पट्टा देता येत नव्हता, घरकुल देता येत नव्हतं, कारण की योजना घरकुल द्यायची आहे, जागा द्यायची नव्हती. आणि म्हणून आता जे नवीन धोरण आपण केलेलं आहे की आपण नवीन वसाहत प्रत्येक जिथं सरकारी जागा आहे तिथं नवीन लेआउट करू आणि असे जेवढे लोक आहेत ज्यांना स्वतःचं घर बांधून देता आलं नाही त्यांना आवास योजनेमध्ये घर देऊ, परंतु पट्टा देखील आपण शासकीय जागेचा त्यांना नवीन लेआउट करून देत आहोत. आणि दीनदयालमध्ये प्रत्येकाला प्लॉट विकत घ्यायसाठी 50,000 रुपये देत होतो, त्याच्यावर मी स्वतः पत्र देऊन शासनाकडे पाठपुरावा करून त्याचं 1 लाख करून दिलं होतं. आणि आता 1 लाख रुपये देखील भरण्याची गरज नाही. 1000 स्क्वेअर फूटपर्यंतची जागा अशा लोकांना आपण मोफत देऊ आणि नवीन शासकीय जागा पाहू किंवा भविष्यामध्ये आपण भूसंपादन करून एखादा नवीन लेआउट करू. मात्र प्रत्येक माणसाला घर द्यायचं आपलं स्वप्न आहे. आपल्या विधानसभा क्षेत्रामध्ये आपण घर बांधकाम करायचा विक्रम केला. अनुसूचित जमातीसाठी आपण 5-5 हजारचे 2 असे 2 मोठे घरकुलचे 10,000च्या वर घरकुल आपण मंजूर करून आणले. अनुसूचित जातीसाठी देखील आणले, नगरपरिषद क्षेत्रात राहणाऱ्या लोकांसाठी देखील आणले. आणि आता जे काही थोडेफार शिल्लक लोक राहिले असतील 2-4-5 हजार, त्या सर्व लोकांना घर बांधून देण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. भविष्यामध्ये 2011च्या नंतरचे अतिक्रमण जरी आपल्याला नियमित करता आले नाही, परंतु या सर्व लोकांना हक्काचं घर असावं यासाठी देखील सर्व ग्रामपंचायतचे सरपंच, लोकप्रतिनिधी यांनी लक्ष देणं गरजेचं आहे. आणि म्हणून आता आपण गावनिहाय यादी तयार करत आहोत. ज्या लोकांना स्वतःचं घर नाही आहे किंबहुना ज्यांचे अतिक्रमण 2011च्या नंतरचे आहे परंतु त्यांना स्वतःचं घरकुलची योजनेचा लाभ आपल्याला देता येत नाही, अशा सर्व लोकांची गावनिहाय यादी तयार करण्याच्या सूचना मी आपल्यामार्फत या व्हिडिओमार्फतही देत आहोत. आणि सर्वांना ग्रामपंचायतला आणि तहसीलदार आणि BDOना लेखी स्वरूपात देखील देत आहोत. मला अपेक्षा आहे की आपण सर्व लोक या कामासाठी आपला वेळ द्याल, अशी एक मास्टर लिस्ट तयार कराल. कुठलाही पात्र लाभार्थी वंचित राहू नये आणि कुठलाही अपात्र लाभार्थींनी ज्याचं स्वतःचं घर आहे त्यांनी आपलं नाव याच्यात घुसू नये, याची दक्षता आपण घ्यावी एवढी विनंती करतो. आणि काल 25 जूनला जे नवीन GR आपण काढलेलं आहे 25 मार्च नंतर 25 जूनला, यातून खूप मोठ्या राज्याच्या जनतेला दिलासा मिळेल. मी माननीय मुख्यमंत्री महोदय, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि आपले महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांचा मनापासून आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी माझ्या विनंतीवर
हे धोरणात्मक निर्णय घेतले आणि राज्यात राहणाऱ्या करोडो लोकांना याचा लाभ मिळेल अशी मला अपेक्षा आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.